BA भाग 2चा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाबद्दल आपण चर्चा केलेली आहे. या अभ्यासक्रमामध्ये काय डेंजर वारा सुटलाय हे एक नाटक आहे. ते अभ्यास पत्रिका क्रमांक 3 साठी आहे आणि अभ्यास पत्रिका क्रमांक 4 साठी काव्यगंध हे संपादित पुस्तक आहे. त्या अनुषंगानं नाटक हा वाङ्मय प्रकार आणि कविता हा वाङ्मय प्रकार याविषयी थोडंसं बोलणं गरजेचं आहे. नाटक हा जो वाङ्मय प्रकार आहे त्यात नाटकाची व्याख्या अनेक नाटककारांनी आणि नाट्यमीमांसकांनी केलेली आहे. त्यात नाटकात किंवा नाटकाविषयी असं म्हटलं जातं की कथा, कादंबरी आणि नाटक या तिन्ही वाङ्मय प्रकारामध्ये कथात्मकता हा समान गुण असतो. अर्थात कथात्मकता हा जरी समान गुण असला म्हणजे कथेत कथा असतेच, कादंबरीतही कथा असतेच आणि नाटकातही कथा असतेच, पण नाटकातली कथा कशी असते? नाटकातली कथा संवादरूप अशी असते. संवादात्मक पद्धतीनं नाटकातली कथा आपल्याला समजते आणि ही कथा समजत असताना नाटकातली जी पात्र असतात ही पात्र ते संवाद नुसते म्हणत नसतात, तर ते संवाद म्हणताना साभिनय म्हणत असतात, अभिनयासह म्हणत असतात. त्यामुळं नाटकात नुसते संवाद नसतात, पण संवाद म्हणजेही नाटक नव्हे, तर संवाद कृतीला चालना देणारे असले पाहिजेत. घडून गेलेल्या ज्या काही घटना असतात आणि घडणाऱ्या घटना असतात याच्याविषयी हे संवाद लिहिलेले असतात आणि नाटकातले संवाद हे त्या नटांना किंवा त्या नाट्यगत पात्रांना बोलायचे संवाद असल्यामुळं हे संवाद त्या नटांना बोलता येतील अशा पद्धतीनं लिहिलेले असतात. नाटक म्हणजे पूर्ण खरेपणी घडणारी पूर्ण खोटी गोष्ट म्हणजे नाटक, अशी एक नाटकाची व्याख्या केलेली आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो तो नाटक करतोय. तो नाटक करतोय म्हणजे काय करतोय? तर तो खोटं काहीतरी करतोय, म्हणजे दुसऱ्याला खरं वाटावं असं खोटं काहीतरी करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रयोगरूप कला आहे, त्यामुळं रूपाच्या दृष्टीनं नाटक हे वेगळं असतं. नासी फडके यांनी नाटकाची जी व्याख्या केलेली आहे त्यात असं म्हटलेलं आहे की रंगभूमीवर नटांच्या द्वारे संवाद अभिनयातून सांगितलेली कथा म्हणजे नाटक असतं. पुन्हा नाटकाची दुसरी एक व्याख्या आहे ती म्हणजे जिला कारण नाही पण पुढच्या घटनेला कारण होतो तो म्हणजे नाटकाचा प्रारंभ. पुन्हा कारण व कार्य असणारी घटना म्हणजे नाटकाचा मध्य आणि कारण आहे पण भावी घटना नाही तो नाटकाचा शेवट.
अशा प्रकारे नाटक असतं. नाटक ही दृश्य कला आहे, तशी कथा कादंबरी ही दृश्य कला नाही. कथा ही वाचावीच लागते किंवा ऐकावीच लागते तरच आपल्याला कळते. कादंबरी सुद्धा आपल्याला दुसऱ्यानं कोणीतरी वाचून दाखवावी लागते किंवा स्वतः वाचावी लागते तर आपल्याला कळते. तसं नाटकाचं नसतं. नाटकाचा प्रयोग आपण पाहिला तरी सुद्धा आपल्याला कळतो आणि नाटकाचं पुस्तक आपण वाचलं तरी सुद्धा आपल्याला कळतं. कादंबरीत कथानकाला वाव असतो आणि कथेतही कथानकाला वाव असतो. कथेत पात्र विकासाला विशेष महत्व नसतं आणि काळ गेल्याचंही फारसं काही त्यात चित्रण नसतं. कादंबरीत मात्र पात्रांचा विकास आणि काळ गेल्याचं चित्रण हे येत असतं. लघुकथेत कथानकापेक्षा व्यक्तिचित्रणाला महत्व हे जास्त असतं आणि कादंबरीत मात्र व्यक्तिविकास आणि काळाचं चित्रण असतं. कवितेमध्ये काय असतं? कवितेचे अनेक प्रकार आहेत. कविता भावकविता आहे. भावकवितेच्या म्हणजे कवितेत भावनात्मकतेला विशेष महत्व हे आहे. कोणतीही भावना शब्दबद्ध केलेली जी काही रचना असते ही शब्दबद्ध केलेली रचना म्हणजे काव्य. मग ती भावना सामाजिक असेल, राजकीय असेल, वैचारिक असेल किंवा मानवी जीवनातील प्रेमविषयक भावना असेल, कोणतीही भावना असू दे, आध्यात्मिक भावना असेल, तर अशा निरनिराळ्या भावना ह्या ज्या शब्दबद्ध रचनेतून निर्माण झालेल्या असतात ते म्हणजे काव्य असतं. आता मराठी कवितेचा जर इतिहास काढायचा झाला तर मराठी कवितेचा इतिहास फार जुना आहे. जवळपास 11व्या शतकापासून मराठी कवितेचा इतिहास हा आपल्याला काढता येतो. शके 1110 मध्ये मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आणि तेव्हापासून मराठी कविता हे सुरू झालेले, मराठी पद्य ग्रंथ सुरू झालेला आहे. मराठीतला पहिला ग्रंथ आहे तो विवेक सिंधू हा आहे. त्यानंतर प्राचीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये मोक्षप्राप्तीचं तत्वज्ञान सांगणारे जवळपास 204 संप्रदाय होते आणि ह्या 204 संप्रदायांनी जी काही रचना केलेली आहे ती रचना पद्यात्मकच रचना ही केलेली आहे. त्यातले महत्वाचे संप्रदाय जे आहेत हे म्हणजे नाथ, समर्थ, दत्त, महानुभाव आणि वारकरी हे 5 महत्वाचे संप्रदाय हे आहेत. तर त्यांच्या वाङ्मयाकडं जास्त आपण पाहण्याचं काही कारण नाही. याचं कारण आपल्याला काव्यगंध या पुस्तकामध्ये अर्वाचीन मराठी कवितेतील 6 कवींच्या 5-5 कविता या बघायच्यात आणि 29 कविता ह्या बघायच्यात. त्यासाठी अर्वाचीन मराठी कवितेचे जनक केशवसूत यांच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. तत्पूर्वी केशवसूतांच्या पूर्वी मराठी कवितेची स्थिती काय होती याचाही विचार थोडासा मांडायचा झाला तर मराठी कवितेचा पहिला कालखंड आहे. हा पहिला कालखंड 1818 ते 1875 हा पहिला कालखंड आहे.
याला मराठी गद्याचा इंग्रजी अवताराचा काळ असं म्हटलेलं आहे. या काळात भास्कर दामोदर पाळंदे यांचं रत्नमाला, कान्होबा कीर्तीकर यांचे भक्तिसुधा, परशुराम तात्या गोडबोले यांचं नवनीत 1854 मध्ये, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेलं मेघदूताचं भाषांतर, ममो कुंटे यांचं राजा शिवाजी, ही काही काव्यरचना प्रसिद्ध झालेली आहे. दुसरा कालखंड जो आहे, हा दुसरा कालखंड 1876 ते 1886 हा कालखंड आहे. या कालखंडाला युगसंक्रमणाचा कालखंड असं म्हटलेलं आहे. या काळात विमो महाजन यांचं कुसुमांजली, किर्लोस्कर आणि देवलांची सौभद्र व शारदेतील संगीत शारदेतील नाट्यगीतं लिहिली गेली. विष्णुदास भावे हे पहिले नाटककार. त्यांचं सीता स्वयंवर हे पहिलं नाटक 1843 मध्ये त्याचा प्रयोग झालेला आहे आणि हा प्रयोग सांगली मुक्कामी झालेला असल्यामुळं सांगलीच्या नाट्यगृहाचं नाव सुद्धा वि. ल. भावे नाट्यगृह असं आहे. तिसरा कालखंड जो आहे हा 1886 ते 1920, हा 1886 ते 1920 हा मराठी कवितेचा क्रांतिकाळ म्हणून ओळखला जातो. या कालावधीमध्ये मराठी कवितेतले महत्वाचे कवी केशवसूत हे येतात. केशवसूतांचा कालावधी आहे तो 1866 ते 1905 हा कालावधी आहे. केशवसूतांची कविता ही त्यांच्या हयातीत पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली नाही, मात्र साप्ताहिकांमध्ये आणि मासिकांमध्ये केशवसूतांची कविता बऱ्याच अंशी प्रसिद्ध झालेली आहे. केशवसूतांच्या दृष्टिकोनातून कविता म्हणजे काय आहे, तर कविता म्हणजे आकाशातील वीज आहे आणि ती धरू पाहणारे आपणास होरपळून घेणारे असतात, असं केशवसूत म्हणतात. केशवसूतांच्या आधी महात्मा फुल्यांनी संत तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवरती अखंड हे लिहिलेले आहेत. त्यामुळं अर्वाचीन मराठी कवितेचे जनक हे समीक्षकांनी जरी केशवसूतांना ठरवलेलं असलं तरी काही समीक्षकांच्या मते महात्मा फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून अर्वाचीन मराठी कविता किंवा अर्वाचीन मराठी सामाजिक कविता ही सुरू झालेली आहे. त्यानंतर येतात ते नावा टिळक, विनायक, माधवानुज हे 1905 ते 1920 या कालखंडात येतात. तिसरा कालखंड जो आहे तो गोविंदाग्रजांचा कालखंड हा आहे. गोविंदाग्रजांना मराठी प्रेमकवितेचे प्रेमाचे शाहीर असं गणलेलं आहे. त्यांचा वाग्वैजयंती हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. ते प्रेमकवी म्हणून जसे प्रसिद्ध आहेत तसेच नाटककार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचं गाजलेलं नाटक एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसन्यास आणि राजसन्यास हे अर्ध नाटक आहे. ते नाटककार म्हणून जसे प्रसिद्ध आहेत त्याच पद्धतीनं कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोविंदाग्रज हे विफल कविता लिहिणारे
कवी आहेत. त्यांना प्रेमाचे शाहीर म्हणून गणलेलं आहे. केशवसूत हे यशस्वी सामाजिक कविता लिहिणारे आहेत आणि बालकवी हे यशस्वी निसर्ग कविता लिहिणारे आहेत. बालकवींचा कालखंड येतो तो 1890 ते 1918. बालकवींच्या कवितेवरती इंग्रजी कवी वर्ड्सवर्थचा प्रभाव असलेला दिसून येतो. त्यानंतरचे महत्वाचे जे कवी आहेत ते कवी बी, भा. तांबे, विदा सावरकर यांची बरीचशी राष्ट्रीय कविता ही असलेली दिसते. त्यानंतर मराठी कवितेचा चौथा कालखंड जो येतो तो 1921 ते 1945. यात माधव जुलियन यांचे द्राक्षकन्या, मधुलहरी, विरह तरंग, गज्जलांजली, तुटलेले दिवे हे काही कविता संग्रह येतात. गिरीश हे एक महत्वाचे कवी येतात. त्यांचा कालावधी आहे तो 1893 ते 1973 आणि त्यानंतर रवी किरण मंडळाचे बरेचसे ज्येष्ठ सदस्य हे येतात. यदी पेंढारकर, केशव कुमार, बहिणाबाई चौधरी, कवी अनिल, कुसुमाग्रज, बोरकर, वाराकांत, शांता शेळके असा जवळपास हा 1921 ते 1945च्या नंतरचाही कालखंड हा यात येतो. पाचवा कालखंड जो आहे हा पाचवा कालखंड 1946 ते 1960 हा आहे. त्यात बासी मर्डेकर, शरदचंद्र मुक्तिबोध, तुशी रेगे यांचा कालखंड आहे हा. आणि त्यानंतरच 1960 नंतरची जी कविता आहे तिला साठोत्तरी कविता असं म्हटलेलं आहे. त्यात विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत हे महत्वाचे कवी येतात. आरती प्रभू, दिलीप चित्रे हे कवी आहेत. त्यानंतर एकूण मराठी कवितेच्या प्रवाहाचं सूत्र मांडत असताना ही दलित कवितेचा एक प्रवाह यात येऊन मिसळला. त्यात प्रल्हाद चेंदवनकर, नामदेव ढसाळ असे काही कवी यात आले. काही कवींची संकेतमुक्त कविता आहे, त्यात ग्रेस, यशवंत मनोहर हे काही कवी आले. एकंदरीत अर्वाचीन कवितेचा प्रवाह मांडत असताना तो प्रवाह आपल्याला असा मांडता येईल तो म्हणजे केशवसूत, गोविंदाग्रज, बालकवी, सावरकर, भा. तांबे, माधव जुलियन, कवी अनिल, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, बासी मर्डेकर, करंदीकर आणि वसंत बापट अशा प्रकारे हा मराठी कवितेचा इतिहास आपण पाहिलेला आहे.